हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये डबल एंट्री बुक कीपिंग, इंट्रोडक्शन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग अँड मीनिंग ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग याचा अभ्यास केलेला आहे. डबल एंट्री बुक कीपिंग मीन्स वॉट? तर एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅव टू आस्पेक्ट्स. प्रत्येक व्यवहाराला दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूंना आपल्याला नोंदवायचं असतं. एक बाजू जी असते तिला कंपल्सरी आपण डेबिट देतो आणि एक बाजू असते तिला क्रेडिट देतो. आणि दोन बाजू जे असतात एकाला एक तर क्रेडिट दिलं जातं आणि एकाला डेबिट दिलं जातं. याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं की व्हॉट इज अकाउंट्स, अकाउंट्स अँड टाईप्स ऑफ अकाउंट्स, राईट? सो टाइप्स ऑफ अकाउंट्समध्ये आपण देर आर 3 टाइप्स ऑफ अकाउंट्स, दॅट इज रियल अकाउंट, पर्सनल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. Real account is related with the all assets, right? Real account is related with the assets. Then second one is personal account. Personal account is related with the person or all parties, that is debtor and creditor. Okay, debtors and creditors. So and third account is nominal account, which is related with the expenses, losses, gain and income of business. व्यवसायात होणारे जे खर्च आहे, व्यवसायाला येणारे जे तोटे आहेत, त्याचबरोबर व्यवसायात होणारा जो फायदा आहे किंवा व्यवसायात येणारा जे इन्कम आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश हा कुठे होत असतो? नॉमिनल अकाउंटला होत असतो. मग व्यवसायामध्ये जे खर्च होतात, जे खर्च काही आहेत, व्यवसायात होणारे जे लॉस आहेत, जसं आपण एखादी वस्तू खरेदी करतो पण घेतलेल्या किमतीला खरेदी केल्यानंतर ती त्याच्यापेक्षा कमी किमतीला ती आपल्याला जर विकावी लागत असेल तर आपला तो लॉस असतो. मग ते जे कंपनीचे किंवा व्यवसायाचे जे लॉसेस आहेत ते. त्यानंतर फायदा, वस्तू आपण 50,000ला घेतली आणि विकली 70,000ला, तर 20,000चा आपला काय आहे? फायदा आहे. मग तो जो फायदा आहे, उत्पन्न, वर्षाचं जे उत्पन्न आहे किंवा आपल्याला जे उत्पन्न मिळत असतं व्यवसायाला, हे सगळ्या गोष्टींचा जो समावेश आहे हा कुठे होतो? नॉमिनल अकाउंटमध्ये होत असतो. आता रिअल अकाउंट आर कॅटेगराइज्ड इनटू 2 टाइप्स. रिअल अकाउंटचे पण 2. ऑल ॲसेट्स आर इन्क्लुडेड इन द रिअल अकाउंट. ॲसेट्स ह्या कुठे इन्क्लूड होतात किंवा कुठे समावेश होतो ॲसेट्सचा? रिअल अकाउंटमध्ये. म्हणजेच रिअल अकाउंट इज रिलेटेड विथ द ॲसेट्स. इट मीन्स ऑल टाईप ऑफ ॲसेट्स, टँजिबल और इनटँजिबल. मी तुम्हाला काय सांगितलंय? टँजिबल ॲसेट्स मीन्स व्हॉट? वी कॅन सी और वी कॅन टच. दॅट इज कॉल्ड टँजिबल ॲसेट. आपण त्या बघू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो. अशा ॲसेट्स जे असतात त्यांना टँजिबल ॲसेट्स असे म्हणतात. आणि व्हॉट इज इनटँजिबल ॲसेट? दॅट मीन्स द ॲसेट्स वी कॅनॉट टच और वी कॅनॉट सी. कॅनॉट टच और सी. अशा ॲसेट्स ज्यांना आपण बघूही शकत नाही आणि ज्यांना आपण हातही लावू शकत नाही. मग फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ टँजिबल ॲसेट्स? फॉर एक्झाम्पल मशिनरी अकाउंट, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ टँजिबल ॲसेट. मशिनरी, व्यवसायाच्या फॅक्टरीमध्ये, प्लांटमध्ये ज्या मशिनरीज असतात ती व्यवसायाची मालमत्ता आहे, पण तिला आपण बघू शकतो, तिला हातही लावू शकतो. सो दॅट इज टँजिबल ॲसेट and it is included in the real account. Got it? The second one is furniture account. Furniture आपण बघू शकतो, हातही लावू शकतो. So this is tangible assets. Okay? So अशा assets, अशी संपत्ती, अशी मालमत्ता. फॉर एक्झाम्पल, आता आपलं कॉलेज आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या कॉलेजची मालमत्ता काय आहे? तर ब्लॅकबोर्ड्स, बेंचेस, टेबल, राईट? ही सगळी आपली कॉलेजची काय आहे? मालमत्ता आहे. पण ती कशी मालमत्ता आहे? टँजिबल आहे, जिला आपण बघू शकतो. बरोबर आहे? पण आपलं कॉलेजचं बाहेर खूप छान नाव आहे, खूप चांगलं रेप्युटेशन आहे. का? तर आपल्या इथे विद्यार्थिनींची व्यवस्थित काळजी घेतली जाते, सगळं. मग ती पण आपली एक, त्या आपल्या संस्थेची ती एक काय आहे? ॲसेट आहे, मालमत्ता आहे. पण ती कोणती ॲसेट आहे? मग
इनटँजिबल ॲसेट आहे, म्हणून इनटँजिबल ॲसेटमध्ये काय येतं? गुडविल. गुडविल मीन्स व्हॉट? अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. गुडविल काय आहे? हे एक रेप्युटेशन आहे, प्रतिष्ठा आहे, जी पैशामध्ये काय केले जाते? एक्सप्रेस केली जाते. तुमचं बाजारात नाव आहे, ही तुमची काय आहे? तुमच्या व्यवसायाची मालमत्ता आहे. पण ही मालमत्तेला आपण ना बघू शकतो ना आपण तिला स्पर्श करू शकतो. ही इनटँजिबल आहे, म्हणजेच वी कॅनॉट टच और वी कॅनॉट सी. आपण ना बघू शकतो ना हात लावू शकतो, पण तरीही ती मालमत्ता आहे. मग टँजिबल ॲसेट्स असो किंवा इनटँजिबल ॲसेट्स असो, बोथ आर इन्क्लुडेड इन द रिअल अकाउंट. ते कशामध्ये इन्क्लूड होतात? रिअल अकाउंटमध्ये इन्क्लूड होतात. The next one is personal account. Okay, personal accounts are include. There are three types of personal accounts. First one is natural person. The second one is artificial person. And the third one is representative. The third one is representative. Okay. आता नॅचरल पर्सन्स लाईक यू अँड मी, तुमच्या आणि माझ्यासारखे पर्सन्स काय आहेत? नॅचरल पर्सन आहेत, बरोबर आहे. मग त्यामध्ये उदाहरणार्थ येईल अमित's अकाउंट, रोहिणीज अकाउंट. आर्टिफिशियल आहे ना, सॉरी नॅचरल पर्सन आहे ना, जे मानवाने स्वतः निर्माण केलं का नाही, पण नॅचरल आहे. बाय बर्थ आपण नॅचरल आहोत. ओके. आणि आर्टिफिशियल मीन्स व्हॉट? जे मानवाने बनवलं आहे आपण त्याला काय म्हणतो? आर्टिफिशियल म्हणतो, बरोबर आहे. मग मानवाने एखादी कंपनी बनवली असेल, मानवाने बँक बनवली असेल, जी काही संस्था आहे जी एस्टॅब्लिश्ड आहे बाय लॉ, कायद्याने तिचं स्थापना झालेली आहे, अशी प्रत्येक संस्था जी किंवा प्रत्येक गोष्ट फर्म जी मानवाने तयार केली आहे ती गोष्ट कुठे येते? आर्टिफिशियल पर्सनमध्ये. फॉर एक्झाम्पल बँक ऑफ इंडिया. एनी बँक, ओनली बँक ऑफ इंडियाच नाही, एनी बँक कोणी बनवली आहे? माणसाने बनवली आहे. ती आर्टिफिशियल पर्सन आहे आणि कायद्याने तिची स्थापना झाली आहे. फॉर एक्झाम्पल रिलायन्स कंपनी लिमिटेड. बरोबर आहे. रिलायन्स, एनी कंपनी, फक्त रिलायन्सच नाही, एनी कंपनी इन्क्लुडेड इन द पर्सनल अकाउंट. देन थर्ड वन इज फॉर एक्झाम्पल नवनीत बुक, नवनीत पब्लिकेशन. काय आहे नवनीत पब्लिकेशन? जे पुस्तकं छापण्याचं, पुस्तकं देण्याचं काम करतं, बरोबर आहे. पण ती पण एक कंपनीच आहे जी काहीतरी प्रोडक्शन करते आहे. ती कोणी बनवली आहे? मानवानेच बनवली आहे, म्हणून इट इज अ आर्टिफिशियल पर्सन. पोस्ट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या कुठे येतात? आर्टिफिशियल पर्सनमध्ये येतात. अँड द थर्ड वन इज रिप्रेझेंटेटिव्ह. तर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? की मानवाचे म्हणजेच माणसाचे खर्च बाकी असतील किंवा फॉर एक्झाम्पल ऑल आउटस्टँडिंग. फक्त इथे लक्षात ठेवा, जास्त आपण बुद्धी आपल्या डोक्याला ताण द्यायचा नाही. ऑल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड इन्कम. जे काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, आउटस्टँडिंग इन्कम आहे, ऑल आर इन्क्लुडेड इन द रिप्रेझेंटेटिव्ह, दॅट इज पर्सनल अकाउंट. हे बघा, हे ऑल सगळे मिळून कशामध्ये येतील? पर्सनल अकाउंटमध्ये येतील. ओके. मग ते नॅचरल पर्सन असो, आर्टिफिशियल पर्सन असो किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दॅट पर्सन असेल, त्या व्यक्तीचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, प्रतिनिधी असेल, आर्टिफिशियल पर्सन असेल किंवा नॅचरल कृत्रिम व्यक्ती असेल, नैसर्गिक व्यक्ती असेल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, हे सगळं कशामध्ये येतं? पर्सनल अकाउंटमध्ये. मग आपण लक्षात काय ठेवायचे? आउटस्टँडिंग कुठलंही असो, मग आउटस्टँडिंग इन्कम असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल, आउटस्टँडिंग रेंट असेल, कुठलाही असेल ज्याच्यासमोर आउटस्टँडिंग लिहिलंय, साधं आणि सोपं लक्षात ठेवायचं. आउटस्टँडिंग असेल तर ते कुठे जाऊ द्यायचं? डायरेक्ट पर्सनल अकाउंटला. वन मोर थिंग, अजून एक गोष्ट, प्रीपेड. आउटस्टँडिंग म्हणजे काय? की खर्च झालाय
पण त्याचे पैसे अजून पे केलेले नाही, किंवा उत्पन्न झालंय पण ते मिळालं नाहीये. लक्षात येतंय का? म्हणजे ते बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे. मग तो एक्सपेन्सेस असो किंवा इन्कम असो, जे काही आउटस्टँडिंग असेल ते कुठे येईल? पर्सनल अकाउंट. त्यानंतर प्रीपेड. प्रीपेड म्हणजे काय? आधी भरणे. मला पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात भरायचं होतं, मी ते आधीच भरून टाकलं पैसे. मग प्रीपेड एक्सपेन्सेस असेल किंवा प्रीपेड इन्कम असेल, प्रीपेड एक्सपेन्सेस असेल किंवा प्रीपेड इन्कम असेल, बोथ आर इन्क्लुडेड इन द पर्सनल अकाउंट. ओके. अँड थर्ड वन इज इन ॲडव्हान्स. इन ॲडव्हान्स म्हणजे पूर्वीच पैसे दिले किंवा भरले असेल, किंवा पैसे पूर्वीच मिळाले असेल, तर हे सुद्धा कुठे येतं? पर्सनल अकाउंटमध्ये. या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला पर्सनल अकाउंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी जातात याचं सहजपणे आपण क्लासिफिकेशन, वर्गीकरण करू शकतो. समजलंय की नॅचरल पर्सन, मग नॅचरल पर्सन कोणताही येऊ, अमित अकाउंट येऊ, रोहित अकाउंट येऊ, रोहिणी येऊ, अदरवाईज कुठलाही नॅचरल पर्सन हा पर्सनल अकाउंटमध्ये येतो. कुठलाही आर्टिफिशियल पर्सन, मग ते बँक ऑफ इंडिया असो, LIC असो, रिलायन्स कंपनी असो, नवनीत पब्लिकेशन्स असो, एनी कंपनी, एनी फर्म, एनी इन्स्टिट्यूशन, एनी बँक आर इन्क्लुडेड इन द पर्सनल अकाउंट. अँड रिप्रेझेंटेटिव्ह, इथे फक्त लक्षात ठेवायचं, ज्या शब्दाच्या पुढे आउटस्टँडिंग आहे किंवा प्रीपेड आहे किंवा इन ॲडव्हान्स आहे, ते सगळे काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. कारण हे सगळे व्यक्तीशी रिलेटेड आहे. एक तर पैसे येणे बाकी आहे किंवा देणे बाकी आहे, बरोबर आहे? ह्या सगळ्या, मग ते कशाशी संबंधित आहे? येणे किंवा देणे व्यक्तीशी संबंधित आहे. मग व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे येतात? पर्सनल. ॲसेटशी संबंधित असणाऱ्या गोष्टी कुठे येतात? रिअलमध्ये येतात. ओके. आता आपल्याला तिसरी गोष्ट जी बघायची आहे ती आहे नॉमिनल अकाउंट. ओके. नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटमध्ये ऑल एक्सपेन्सेस, देन ऑल लॉसेस, गेन अँड इन्कम. ओके. मग एक्सपेन्सेस काय आहे? की रेंट पेड केला, सॅलरी दिली, वेजेस दिले, बरोबर आहे? त्यानंतर कॅरेज. कॅरेज म्हणजे काय? मी तुम्हाला लिहून दिलेले मराठी अर्थ. भाडं दिलं वाहतुकीचं. हे एक्सपेन्सेस झाले व्यवसायाचे, सगळे कुठे येतील? नॉमिनल अकाउंट. लॉस. लॉस काय झाला? लॉस बाय फायर. आगीमध्ये माळ जळाला, लॉस आहे ना कंपनीचा, बरोबर आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय? की मालमत्तेवर दरवर्षी घसारा काढला जातो. मग तो घसारा कशामध्ये येतो? त्या घसारालाच डेप्रिसिएशन म्हणतात. म्हणजेच मालमत्तेची जी आपली संपत्ती आहे, स्थिर मालमत्ता, मशिनरी, फर्निचर, दरवर्षी तिची व्हॅल्यू काय होत जाते? कमी कमी होत जाते. हे व्यवसायाचं काय आहे? नुकसान आहे, लॉस आहे. मग डेप्रिसिएशन कशामध्ये येईल? लॉसमध्ये येईल. ओके. त्यानंतर गेन, फायदा. काय फायदा झाला? ते सगळे फायदे कशामध्ये येतील? सॉरी, फायदे कशामध्ये येतील? नॉमिनल अकाउंटमध्ये येतील. ओके. त्यानंतर इन्कम. इन्कम रिसिव्ड. मग आता कमिशन मिळालं, कमिशन मिळालं तर कुठे येईल? इन्कम, नॉमिनल अकाउंट. कमिशन देऊ सुद्धा शकतो, दिलं तर एक्सपेन्सेस आहे आणि मिळालं तर इन्कम आहे. लक्षात आलं का? जेव्हा आपल्याला कमिशन रिसिव्ड होतं, जेव्हा कमिशन आपल्याला मिळतं त्यावेळेस तो आपला काय असतो? इन्कम असतो. आणि जेव्हा आपल्याला कमिशन पेड म्हणजेच द्यावं लागतं तेव्हा तो आपला काय असतो? एक्सपेन्सेस असतो. मिळालं असो किंवा दिलं असो, टाईप काय आहे? नॉमिनल अकाउंट आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण नॉमिनल अकाउंटचा पार्ट बघितला.
तिन्ही अकाउंट मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड, गेन असेल, इन्कम असेल, ह्या सगळ्या गोष्टी. डिस्काउंट मिळाला, दिला तर एक्सपेन्सेस आणि मिळाला तर इन्कम. ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ऑल आर इन्क्लुडेड इन द नॉमिनल अकाउंट. आणि साधी आणि परत रिवाइज करते, रिअल अकाउंट जे आहे ते रिलेटेड विथ द ॲसेट्स. पर्सनल अकाउंट is related with the person and nominal account is related with the expenses, losses, gain and income. ओके, ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला क्लासिफाय करताना अतिशय सोपं जाणार आहे. आता मी एक अगदी छोटंसं 5-6 उदाहरणांचं उदाहरण घेऊ आपण, जेणेकरून तुम्हाला क्लासिफाय कसं करतात ते समजणार आहे. आता तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स into personal, real and nominal account. ओके, मी अगदी फक्त 5 ते 6 तुम्हाला क्लासिफाय कसं करायचं ते फक्त समजावून सांगण्यासाठी आत्ता हे करणार आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इनटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. सो तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असेल लँड अँड बिल्डिंग. ओके, लँड अँड बिल्डिंग. द सेकंड वन दिलेलं असेल गुडविल. ओके, देन नेक्स्ट मेसर्स रवींद्र ट्रेडर. ओके, नेक्स्ट लॉस बाय फायर अकाउंट. नेक्स्ट कॅश अकाउंट. नेक्स्ट गुड्स अकाउंट. ओके, नेक्स्ट बैंक अकाउंट. आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. हे तुम्हाला सगळे अकाउंट्स दिलेले आहेत आणि आता तुम्हाला याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. क्लासिफिकेशन करताना नेहमी टेबल ड्रॉ करून घ्यायचा. रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. हा टेबल ड्रॉ केला की तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहिता येतं. ओके, आता आपण 1 by 1 घेणार आहोत. ओके, फर्स्ट काय आहे बघा, लँड अँड बिल्डिंग. बरोबर आहे ना, जमीन आणि इमारत. आता जमीन आणि इमारत ही संस्थेची काय आहे किंवा व्यवसायाची काय आहे, मालमत्ता आहे. बरोबर आहे, इट इज अ ॲसेट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन ऑर बिझनेस. मग आता मालमत्ता आपण कुठे घेतो, रिअल अकाउंट. मग तुम्ही इथे काय करणार आहात, इथे लिहिणार आहात लँड अँड बिल्डिंग. गॉट इट. इथे काय लिहिणार आहात, लँड अँड बिल्डिंग. ओके, आता फर्स्ट झालं, आपल्याला झाला याचा अर्धा मार्क आपल्याला मिळाला. आता पुढे आहे गुडविल. गुडविल इज ऑल्सो ॲसेट ऑफ बिझनेस बट इट इज अ इनटँजिबल ॲसेट. टँजिबल असो इनटँजिबल असो कुठलीही असो, आपण कुठे घेतो, रिअल अकाउंट. इथे लिहायचं रिअल अकाउंटमध्ये गुडविल. ओके, द नेक्स्ट वन काय आहे बघा, मेसर्स
मेसर्स रवींद्र ट्रेडर्स. हा रवींद्र ट्रेडर्स काय आहे? व्यापारी आहे. रवींद्र ट्रेडर्स, मेसर्स रवींद्र ट्रेडर्स कोणाशी रिलेटेड आहे? व्यक्तीशी रिलेटेड आहे. व्यक्तीशी रिलेटेड असलेल्या गोष्टी आपण कुठे घेतो? पर्सनल अकाउंटला. इथे काय घ्यायचं? मेसर्स रवींद्र ट्रेडर्स. ओके. नेक्स्ट वन इज लॉस बाय फायर. आगीमध्ये माल जळून गेला, खाक झाला, काय झालं? नुकसान झालं. बरोबर आहे ना? लॉस झालाय आपला. आता आपले लॉस कुठे लिहितो आपण? नॉमिनल अकाउंटला. मग इथे काय लिहायचं? लॉस बाय फायर अकाउंट. ओके. नेक्स्ट वन इज कॅश. कॅश बघा काय आहे? संपत्ती आहे ना तुमची की नाही? संपत्ती नाही आहे का? आहे. कॅश काय आहे? तुमची मालमत्ता आहे. मग कॅश इज इन्क्लुडेड इन द मालमत्ता आहे. कुठे येईल? कॅश अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये येईल. ओके. गुड्स अकाउंट. माल, गुड्स. माल पण तुमची काय आहे? संपत्तीच आहे ना. मग गुड्स पण कुठे येतील? गुड्स अकाउंट. कुठे येतील? रिअल अकाउंटलाच येतील. ओके. आता नेक्स्ट वन इज काय बघा? बँक अकाउंट. काय आहे? बँक अकाउंट. बँक अकाउंट आहे. बँक कोणा काय आहे? आर्टिफिशियल पर्सन आहे. आणि पर्सन असेल, पर्सनशी रिलेटेड काही गोष्ट असेल ते कुठे येतात? पर्सनल अकाउंटमध्ये. मग इथे आपण काय लिहिणार आहोत? बँक अकाउंट. आता पुढे बघा काय लिहिलंय? आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आउटस्टँडिंग मी काय सांगितलं होतं? एनी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑर इन्कम, एनी प्रीपेड एक्सपेन्सेस ऑर इन्कम और एनी ॲडव्हान्सेस, हे सगळे कुठे येतात? पर्सनल अकाउंटला येतात. मग आता आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे काय आहे? की 2 महिने झाले अजून कामगारांची सॅलरी दिलेली नाही. आउटस्टँडिंग आहे, ती बाकी आहे, देणे आहे. लक्षात आलंय का? देणे आहे म्हणून ती काय आहे? पर्सनल अकाउंट. ओके. मग आउटस्टँडिंग काय येईल? OS. OS म्हणजेच आउटस्टँडिंग सॅलरी. तुम्ही OS नाही लिहायचे, तुम्ही पूर्ण लिहायचे आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. ओके. आणि मला सांगा, फक्त इथे सॅलरी अकाउंट जर आलं असतं तर तुम्ही कुठे लिहिलं असतं? सॅलरी अकाउंट. सॅलरी दिली आहे. कुठे आलं असतं? नॉमिनल, खर्च झाला आहे. सॅलरी अकाउंट. ती आउटस्टँडिंग आहे म्हणून ती पर्सनलला आली. ती फक्त सॅलरी अकाउंट असेल तर ती कुठे जाईल? नॉमिनल अकाउंटला जाईल. बरोबर आहे. मी तुम्हाला या सगळ्याचं एक स्नॅपशॉट फोटो काढून पाठवते. तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे सगळं लिहून घ्यायचं आहे. ओके. आणि मी आपलं कॉलेज सुरू झाल्यानंतर हे सगळं बघणार आहे. तुम्हाला लेक्चर संपल्यानंतर किंवा हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही कन्सेप्ट जर क्लिअर झालेल्या नसतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला माझ्या पर्सनल नंबरला तुम्ही मेसेज करून त्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतात. ओके. जर काहीही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मनात ठेवायचे नाही आहे, लगेच विचारायचे आहेत. आय थिंक मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. तर स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे 3 जे टाईप्स आहेत, रिअल, पर्सनल अँड नॉमिनल, याचं क्लासिफिकेशन कसं होतं ते बघितलं. आणि एक आपण छोटंसं उदाहरण पण घेतलं की क्लासिफाय द अकाउंट्स इंटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल ते कसे करतात, हे याचाही अभ्यास आपण केलेला आहे. जसं रिअल अकाउंट, पर्सनल. मग तुम्हाला असे परीक्षेला असे नावं दिले जातील, अकाउंट्स दिले जातील. तुम्हाला त्याचे कॅटेगरायझेशन म्हणजेच त्याचं क्लासिफिकेशन रिअल, पर्सनल आणि नॉमिनलमध्ये करायचं आहे. ते तुम्ही करणार. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या याच्यामध्ये अजून उदाहरणं याच्यावर सोडवून घेणार आहोत. आज फक्त तुम्हाला जे मी तुम्हाला शिकवलं आहे त्याच्यावर एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे. त्याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करायचा आहे आणि काही अडचण जर आली तर तुम्ही ते मला विचारायचं आहे.